आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आगामी अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी 7वी अर्थसंकल्प पूर्व बैठक आज नवी दिल्ली इथं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विविध व्यापार आणि सेवा पुरवठादार प्रतिनिधींसोबत सीतारामन यांनी सविस्तर चर्चा केली. या बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंता नागेश्वरन, वित्त सचिव टी व्ही सोमनाथन तसंच आर्थिक व्यवहार विभागाचे आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सचिव उपस्थित होते. व्यावसायिक मेसेज किंवा कॉलवर नियंत्रण मिळवण्याची सुविधा मोबाईल ॲप किंवा संकेतस्थळावर उपलब्ध करून देणं ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं मोबाईल कंपन्यांना अनिवार्य केलं आहे. ग्राहकानं जर त्याच्या कॉलचा तपशील आणि इतर माहिती नोंदवण्याची परवानगी दिली तर तक्रार नोंदणीचा तपशील आपोआप नोंदला जाईल, अशी सोय करण्याची सूचना देखील ट्रायनं दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला स्थगिती दिली आहे. ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं सादर केलेली कागदपत्र विशेष न्यायालयानं नीट पाहिली नाही, असं कारण उच्च न्यायालयानं जामिनाला स्थगिती देताना दिलं आहे. स्वच्छ इंधन निर्मितीच्या क्षमतेमुळे ऊसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला आहे, असं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या 64व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीत बोलत होते. ऊसापासून साखर तर त्याच्या कचऱ्यापासून इथेनॉल मिळत असल्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून ऊसाचं उत्पादन वाढवण्याबाबत संशोधन करण्याचं आवाहन जोशी यांनी उपस्थित तज्ज्ञांना केलं. वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठानचे कृषी पुरस्कार काल जाहीर झाले. धुळ्याच्या कन्हैयालाल बहुउद्देशीय संस्थेला सामायिक पुरस्कार जाहीर झाला असून उल्लेखनीय योगदानाचा पुरस्कार महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कास्ट प्रकल्पाला जाहीर झाला आहे. शास्त्रज्ञ पुरस्कार कॅप्टन लक्ष्मीकांत कलंत्री आणि पत्रकारिता पुरस्कार श्रीकांत कोळेकर यांना जाहीर झाला आहे. सोमवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होईल. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.